नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 86-87 वाचून दाखवणार आहे. अध्याय 86 कार्तिकेयची जन्मकहाणी. भगवान शंकर हा पार्वतीसह क्रीडा करता करता 1000 वर्षे गेली तरी शंकराला मुलगा होईना. हे बघून इतर देवांना खूप काळजी वाटू लागली. त्यांनी अग्नीला बोलावून शंकराला आठवण करून देण्यासाठी पाठवले. तो भिक्षू रूपाने शंकराकडे गेला. त्यावेळी शंकर पार्वती रती क्रीडामध्ये मग्न होते. अग्नी दारासमोर जाऊन उभा राहिला आणि 3 वेळा त्याने भिक्षा घाला, भिक्षा घाला, भिक्षा घाला हो असे म्हटला. अग्नीच्या आवाजाने त्यांनी आपली क्रीडा संपवली. पार्वती शंकराचे वीरे ओंजळीत घेऊन बाहेर आली. ते शिववीरे तिने भिक्षा म्हणून अग्नीस दिले. अग्नीस वाटले आपण जर हे वीरे जमिनीवर टाकले तर सर्व जळून भस्म होईल, म्हणून त्याने ते स्वतः प्राशन केले व तेथून तो निघून गेला. शिववीरे प्रभाने तो स्वतः गर्भाशी राहिला. अग्नीला गोष्टीची फार लाज वाटू लागली, म्हणून तो लपून बसला. एक दिवस अग्नी गंगेवर स्नान करण्यास आला असता त्या ठिकाणी 6 स्त्रिया कार्तिक स्नानासाठी आल्या होत्या. अग्नीला वाटले जर आपण हे शिववीरे गंगेत टाकले तर पृथ्वीचे दहनही होणार नाही आणि तीही शांत होईल. गंगा ही तर शंकराची भार्याच आहे. ती हे वीर्य धारण करून पुत्र प्रसवेल, त्यामुळे आपली काम सोपे होईल असा विचार करून त्याने ते वीर्य गंगेत टाकले. त्यावेळी तेथे आलेल्या या 6 स्त्रिया गंगेत स्नान करत असल्याने त्यांच्या शरीरात शिववीर्याने प्रवेश केला. त्यामुळे त्या 6ही स्त्रिया गरोदर राहिल्या. हे जेव्हा त्यांच्या पतीला कळले तेव्हा त्यांनी सांगितले, जर तुम्ही गर्भत्याग करणार नसाल तर आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही. तेव्हा त्या स्त्रिया घाबरल्या व पुन्हा गंगेवर येऊन त्यांनी आपला गर्भ टाकून दिला. तेव्हा ह्या 6 वीर्यांचा 6 भाग एकत्र होऊन त्यापासून 6 मुखांचा 12 हातांचा एक सुंदर बालक निर्माण झाला. त्याचवेळी नारद त्या ठिकाणी स्नान करण्यास आले होते. त्यांनी त्या बालकाला पाहिल्यावर कैलासावर येऊन शंकराला त्यांच्या पुत्र उत्पत्तीची बातमी सांगितली. शंकर पार्वतीला खूप आनंद झाला. तसे देवलोकातही आनंदी वातावरण तयार झाले. अध्याय 87 कार्तिकेची नामाभिधाने. पुत्रजन्माची बातमी ऐकून पार्वती त्याला पाहण्यासाठी गंगेवर गेली. तेव्हा गंगा तिला म्हणाली, हा मुलगा माझ्यापासून झाला म्हणून हा माझा मुलगा आहे. तितक्यात अग्नी त्या ठिकाणी आला. तोही हा माझा मुलगा आहे असे म्हणू लागला. तेवढ्यात त्या 6 कृतिकाही त्या ठिकाणी आल्या आणि त्याही म्हणू लागल्या, हा आमचा मुलगा आहे. ते सर्वजणी एकमेकांबरोबर वाद घालू लागल्या. पार्वतीने त्या मुलाला जवळ घेतले आणि ती शंकराकडे गेली. पार्वतीने बालकाला शंकराजवळ दिले. त्यांनी त्याला आपल्या मांडीवर बसवले. अग्नी, गंगा व 6 कृतिका यांनी पाहिले की ते बालक शंकराच्या मांडीवर बसले आहे. याचा अर्थ शंकराने त्याचा स्वीकार केला आहे. हे बघून तिथे जमले सर्वजण निघून गेले. पुढे त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले. त्यासाठी ब्रह्मदेव व बृहस्पती यांना बोलवण्यात आले. ते दोघेही कैलासावर आले. त्यांनी त्या बालकाचे नाव खालीलप्रमाणे ठेवले. कार्तिकेय जन्म झाला म्हणून कार्तिकेय, पार्वतीचा पुत्र म्हणून पार्वतीनंदन, शर नावाच्या गवतामध्ये त्याचा जन्म झाला म्हणून शरजन्म, तसे कृतकादी 6 मातांपासून त्याचा जन्म झाला म्हणून क्षणामातुर. पुढे तो तारकासुराचा वध करील म्हणून तारकाजित, देवांचा सेनापती म्हणून सेनानी व महासेन. त्याला 6 मुखे आहेत, त्याला क्षणमुख आणि शंकरचे तेज त्रिवास्कर्ण म्हणजे रस्खलित झाले म्हणून त्याचे नाव स्कंद अशी त्याची नावे ठेवली. नामकरण झाल्यावर देवांनी त्यांची स्तुती केली. त्याचवेळी त्याला अभिषेक करून देवाचे सेनापती पद दिले. हळूहळू तो मोठा झाला. त्याने आपल्या शक्तीने आणि ताकदीने इंद्राला व बृहस्पतीला जिंकले. एके दिवशी कार्तिकेय शंकराला म्हणाला, ज्या योगे शत्रूला जिंकून त्रिभुवनात माझी कीर्ती होईल असे एखादे व्रत मला सांग. त्यावर शंकर म्हणाले, सर्व जीवांच्या इच्छा पूर्ण करणारे, त्या जीवाचा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे, पुत्र व संपत्ती देणारे, शत्रू व संकटे यांचा नाश करून जय मिळवून देणारे असे श्री गणेशाचे वरद चतुर्थे नावाचे व्रत आहे, ते मी तुला सांगतो. रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.